गुड मॉर्निंग. आम्ही इथे राहायला होतो अक्कलकोट. आता अक्कलकोट स्वामीचं दर्शन घेऊन निघतो दुसऱ्या प्रवासाला, तो म्हणजे आपले तुळजाभवानी तुळजापूर. तर बघत राहा प्रवास तुझा माझा भाग 3. जुगावची लोक निघाली देवस्थानी द्यावा. चला. पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट रस्ते 1 नंबर बनवल्यात. थँक्यू गडकरी साहेब. बघा सोलापूर मग भारी केल्यान आहे ते आहे सत्या. 1 नंबर रस्ते. पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट. तर मागच्या टायमाला आम्ही गेलतो गोव्याला, कोल्हापूर परत आमची वाट लागलेली. सगळीकडे कामं चालू, जरा टाइम लागेल बनवायला. इथं 1 नंबर. आत्ता वाजले 8:45. 8:45 वाजता आम्ही तुळजापूरमध्ये लँड झालेलो आहोत. अजून उतरत ना आमची माणसं. उतरले. चला लवकर पटापट. चाललो आता मंदिराजवळ. लगेच आलो. रस्ता भारी आहे एकदम सुंदर. जलच होईल आई तुझा गुलाल उडतय डोंगराला. या हिरवे हिरवे डोंगराला आईचा देऊल काय सजला. मित्रांनो बघा इथे का लिहिले हसण्यासारखी गोष्ट. नो पार्किंग. वाहने लावल्यास 500 रुपये दंड. आणि बघा तिथंच गाड्या पार्किंग. म्हणजे किती डेअरिंग असेल. 500 रुपये भरण्यासाठी रेडी. पार्टीचा अपमान. आणि तो पण कुठं बघा मंदिराच्या बाजूलाच व गेट. आम्हाला जाव तिथे गर्दीच भेटते. आवडी गर्दी आहे ना. सांगून सोने दर्शन घ्यावायचे मुश्किल. आता बाहेरूनच फेऱ्या मारायच्या लागतील. सगळी पब्लिक वाटते एकच दिवशी फिरायला निघले. गर्दी बघू शकता तुम्ही. बघा तुम्ही गर्दी बघू शकता. बकरे पण आणण्याचे कापाला. नवसाचं बकरं. अफाट गर्दी. हे बघा. हे बघा भारत देशाचे सगळे खतरो के खिलाडी. कंपाऊंड बनवलंय तर कशी कशी घुसतील. लाईनीत यायला नको. मंदिरामध्ये झालं बघ बघ. आता आत टाकला पाहिजे तो. मस्त वेगळ्या लेडीज पण बघा कशी घुसतात. खतरनाक माणसं भारतात राहतात.
यो पोरगा आमच्या मागं लागलं टिकलेला लावायला निसता. तुला आता पोलीस स्टेशनला नेते थांब. यो एक तुला पण काय लावतोस तुला काय लावतोस हा टिकल्या त्यांचं लाव ना त्यांचे एकच. तुळजाभवानीचं पण दर्शन करून झालेलं आहे आमचं. आता चाललो दुसऱ्या प्रवासाला. पुढचा कोणतं ठिकाण आहे पैठण नेवासा कुठला माहीत नाही बघू आता गाडीत समजेल कुठला ठिकाण आहे मी सांगतो. नेवासा काहीतरी बोलतात. आता आम्ही निघालो तुळजापूरमधून नेवासाला आम्हाला टायमिंग दाखवते 5 तास तुळजापूरवरून. बघू आता तिथे किती टाइम लागतो आम्हाला. आता किती वाजल्यात 10:15 वाजल्यात. किती वाजेपर्यंत पोचू चला बघत राहा प्रवास तुझा माझा. हे सगळे घर आंब पडले नाही आता माझे 4 आंब पडले बरं सगळे घर पिशवी भेटली. दुपारच्या जेवणाची जागा आम्ही एका मामाला विचारले आम्हाला जेवण बनवासाठी जागा पाहिजे. त्यांनी दिली लगेच. इथे होतं बनवा भरपूर जागा आहे त्यांची आणि पेड्यांची फॅक्टरी पण आहे. ते दाखवतो तुम्हाला नंतर. या बकऱ्या बिकऱ्या पाळल्यात मामाने मस्त. आम्हाला पाणी पिण्याची सोय करून दिली. मेन हायवे रोडलाच आहे त्यांचं घर. ही पेड्यांची फॅक्टरी आणि हा बाजूला घर त्यांचं. मावा म्हणतो मावा हवा. घेतो मावा. दिवस जाम मजा आली. आता राज गरमी. पहिल्यांदा एवढी गरमी बघितलंय. खतरनाक गरमी. 1-1 लिटर पाणी पिलं 4 वेळेचा पण फरक नाही. गाड्या पण नाही लोक पण नाही. आम्ही सगळं आलं फिरा. येड लागला समोर सगळं फिरायला आलं. खतरनाक गरमी. पैठण आणि
नेवासाला चालले अशी गर्मीने बघितली भरपूर पण नाही बाहेरला हवा एकदम गरम येऊ नका कोणी हिवाळ्याने फिरायला श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी रचना स्थान नेवासा इथे ज्ञानेश्वर महाराजांनी 3 वर्ष राहून रचना लिहिलेली ग्रंथ लिहिला संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान श्री क्षेत्र नेवासा इथे ज्ञानेश्वर हे बघा 6.5 तास प्रवास केला 10 मिनिटं दर्शन घेतला आणि 20 मिनिटं चिचा जमा करायला आणि आंब जमा करायला बघ सगळ्यांनी पिशव्या भरल्यात आंब चिचा चिचा जमा केला आणि आंब जमा कशा चिचा परलेल्या चिचा सगळ्यांनी जमा केल्या
एकेकाने पिशवी भरले. चला बसा आता जावाचा शिर्डीला. 1.5 तासात शिर्डीला पोचू आपण. सगळ्यांनी चिचा जमा केल्या ना अर्ध्या घेऊन. तरी म्हणा बोलतो तुझी पाय म्हणाला रे या केल्या शब्द ऐकायला लागले. हा तुला पहिलाच सांगतो. आता नेवासा पण बघून झालेलं आहे. आता आम्ही निघालो शिर्डीला. इथून 1.5 तास आहे, 60 किलोमीटर. छोटी गाडी असते तर 1 तास, मोठी गाडी आहे म्हणून 1.5 तास. चला आमचा लास्ट ठिकाण शिर्डी, बाबांचं दर्शन घेण्यासाठी. बाय बाय. शिर्डीला तर आम्ही पोहोचलेलो आहोत. जेवायला चाललेलो. पहिला जेवणाचं लाईन आमचे रूम बुक आहे साईबा हॉटेलमध्ये. जेवणाची लाईन, महाप्रसाद फ्री आहे. तिकीट फ्री. एका टायमाला 10,000 लोक जेवतात. गुड मॉर्निंग. आता वाजल्यात 6 आणि आम्ही निघालो दर्शनाला, बाबांच्या दर्शनाला. नुसतं चालू नुसतं 4 तारखेला काय व्हायला, 4 तारखेला 5 वाजले असून तेच बघता. चला आम्ही आता मोबाईल ठेवतो बॅगीत, कारण मोबाईल एंट्री नाही मंदिरामध्ये, म्हणून बॅगीत ठेवतो. आम्ही निघतो दर्शनाला. ओम साईराम. चाललं दर्शन करून झाल्यानंतर नाश्त्यासाठी आलेलो आहोत शिर्डीमध्ये. नाश्ता केला का डायरेक्ट घरी वाशीला, नवी मुंबई. ओम साई.
चला आता शिर्डीवरून आम्ही चाललो, निघालो घरी. साई बाबा की शिर्डी रोडला खरेदी बघा काय चाललंय. पेरू 80 रुपये किलो पेरू, लाल पेरू सगळं संपते. हे बघ यांची गर्दी बघ, गाडी जागा होणार नाही. चुकून जावं लागले माशा बेसल्यानंतर. शेवटची खरेदी आता डायरेक्ट घरी. अरे कांदा पण जा ते काला ठेवलं मग.